धन्यवाद रॉकस्टार जी. आपण मॅच कडे जाऊया. मॅच क्रमांक 2 स्मायरा 11 सिमेंट सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि त्यांच्या विरोधात श्रीदत्त भाताण आजच्या रात्रीमधील दुसरी लढत पाहायला मिळते. खेळाडूंना विनंती असेल आयोजकांकडून की आपण त्वरित मॅचला स्टार्ट करूया. या स्पर्धेचे तुम्ही मुख्य आयोजक पाहताय संदीप शेठ ठाकूर, अनूप शेठ पाटील साहेब, संकेत शेठ ठाकूर, आदित्यजी पाटील आणि न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब जासे आयोजित रजनी क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली चषक 2025 रुबाबदार आयोजन. बिग ट्रॉफी तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स अगदी समोर पाहताय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी तुम्ही बाईक पाहताय, दमदार बाईक. सर्व काही तुम्हाला ऑफिशियल पाहायला मिळालं. नामांकित कॉमेंटेटर्स जोडले गेले स्पर्धेमध्ये, ऑफिशियल अंपायर्स सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. रात्रीचे अगदी 8:22 होते आणि दुसरी मॅच आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. उपस्थित प्रेक्षकांचं सहर्ष आम्ही स्वागत करू. गणरायाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि प्रकल्पग्रस्तांचे शेतकऱ्यांचे कैवारी लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून घेऊन जाईल या रात्रीमध्ये चौथी रात्र. मॅच क्रमांक 2 श्रीदत्त भाताण टॉस गमावला, टॉस जिंकलाय. स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमनं प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांची मॅच करूया. डावाला सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन भूषण पाटील. बॅट्समन तुम्ही पाहू शकता प्रवीण भोईर, बुम बुम बाहुबली, अगदी बाहुबली खेळाडू म्हणून बादान टेनिस क्रिकेट मधील हा खेळाडू ओळखला जातो आणि तो क्रीडांगणामध्ये उतरलाय. आणि त्याच्या सोबतीला जयेश भोईर, 2 नामांकित खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग सारख्या दिग्गज मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवल्यात आणि ते खेळाडू तुम्हाला इन ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळतात. 3, 2, 1 लेट्स प्ले. करूया डावाला सुरुवात बॉलिंग ट्रॅक मध्ये भूषण पाटील. 5 षटकांची मॅच आणि पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये भूषण पाटील आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न. समोर बॅट्समन आहेत प्रवीण. पहिला बॉल बॅटच्या रडार मध्ये स्लॉट मध्ये आला आणि त्याला फेकून दिला ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. पहिलाच बॉल वरती आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय प्रवीण भोईरनं. 6 या धाव संख्येने केले डावाला सुरुवात. दोन्ही नामांकित संघ आहेत, एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेत, परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडले ठकाठका. त्याचं कारण तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक जासईच्या क्रीडांगणामध्ये या 2 संघांमध्ये बिग बॅटल, महामुकाबला, मोठी मॅच. प्रेक्षक फार मोठ्या संख्येने एन्जॉय करतात मॅचला. पहिल्या बॉलवरती षटकार आल्या भूषण पाटील. चला कमबॅक तर व्हायला हवं, कारण 5 षटकांची मॅच. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. फलंदाजांना तुम्हाला बांधून ठेवावं लागेल, थोड्याशा प्रमाणात धावा वाचवायच्या आहेत. वेगवान बॉल लेग स्टंपच्या बाहेर चाललाय, पंच वळलेत. इट्स अ वाईड बॉल. लेग स्टंपच्या बाहेर वेग प्रचंड गोलंदाजाकडे पाहायला मिळतं, पण तो लाईन लेनची देखील गरज असते फास्टर गोलंदाजाकडे आणि या चुका महागड्या ठरू शकतात. पहिल्या बॉलवरती समोर दिला, तिथे षटकार आल्या. त्याच्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर अगदी अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, तिथे देखील व्हाईट बॉलचे एक एक्स्ट्रा मिळाले. 2 बॉल 1 बॉल मध्ये आतापर्यंत 7 दिल्यात भूषण पाटीलनं. नेक्स्ट बॉल स्विंग अँड मिस. आता लाईन सुधारले गोलंदाज भूषणनं. आता लाईनचा टप्पा बदलला, थोडासा दूर ठेवला बॅट्समन पासून. ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चांगल्या रिदमनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतात भूषण. किती चांगली ऍक्शन आहे गोलंदाजाची, किती चांगला रिदम पाहायला मिळाला. हाय बॉटम ऍक्शन. उंच तगडा खेळाडू आणि त्याच्या समोर प्रवीण भोईर, तेवढाच मजबूत शरीर यष्टीचा खेळाडू आहे जो जास्त वेळ शांत बसणार नाहीये. आक्रमण हे तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. बॉल पडल्या, बाहेरच्या दिशेने टर्न करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावलेत. सुरुवात थोडीशी खराब जरूर राहिली भूषणची, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्याच्यानंतर लाईन लेंथ मध्ये बदल केलाय. या गोष्टी ग्रामीण क्रिकेट पहिल्या गोलंदाजाकडे असायला हव्यात. धाव फलकावरती धावा तुम्ही पाहताय 7 धावा. मागील मॅच मध्ये सर्वाधिक मोठा स्कोर जासईच्या खेळाडूंकडून आपण पाहिला. स्पर्धेमधील हाय उच्चांक जासईच्या नावावरती आहे. आज कुठला संघ जाईल सुपर 8 मध्ये. सॉफ्ट हँडने खेळले, दूर आहेत खेळाडू. पॉवर प्ले मध्ये फिल्डिंग झाली थोडीशी खराब. दुसऱ्या धावेसाठी वळलेत बॅट्समन. इथे 2 धावा देखील वेगाने पूर्ण केल्या जातील. चांगली चपलाई पाहायला मिळाली. पहिली धाव जयेशनं कंप्लीट केली, लगेच कॉल केला प्रवीणला. दुसऱ्या धावेसाठी आपल्याला यायचं आहे आणि इथून चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. दोन्ही खेळाडूंमध्ये किती चांगलं ताळमेळ आहे, किती ऊर्जा भरली आहे, किती पॉझिटिव्ह क्रिकेट खेळतायत मैदानाच्या आतमध्ये प्रवीण भोईर आणि त्याच्या सोबतीला जयेश भोईर.
पनवेल तालुक्यातील दोन्ही संघ आज एकमेकांच्या विरोधात फाईट करतात, परंतु कोण जिंकेल या मॅच मध्ये, कोणाचं वर्चस्व राहील. गोलंदाजी करत असताना भूषण पाटीलला आपण पाहताय आतापर्यंत 9 धावा भूषण पाटीलनं खर्च केल्यात. ओव्हर द विकेट्स न भूषण तयार. अखूट टप्प्याचा बॉल टर्न झालाय, लाऊडली अपील केली, परंतु अंपायर सांगतात थोडासा हाईट फॅक्टर इश्यू राहिला, उंची जास्त आहे आणि त्या कारणास्तव प्रवीण बचावलेत. चांगली लाईन लेंथ, किती सुधार, लगेच त्यांनी बदल केला गोलंदाजीमध्ये. सुरुवातीला मार बसला, परंतु त्याच्यानंतर गोलंदाजी चांगली करतायत. जखडून ठेवलंय फलंदाज प्रवीणला, त्याच्यावरती थोडासा दबाव वाढवलाय, प्रेशर रिलीज केल्या फलंदाजावरती. चला नेक्स्ट बॉल वरती मोठा फटका येईल की विकेट्स, कारण जो दबाव आपण पाहताय मैदानामध्ये. फुल टॉस ऑन साइडला खेळलेत, लॉंग ऑनला फिल्डर उभा, क्षेत्ररक्षण करतील, फील्ड झाले तिथे देखील रन्स मिळेल, फक्त एक सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ अगदी प्रवीण भोईर 6 बॉल खेळलाय आणि 6 बॉल मध्ये भूषण पाटीलने धावा खर्च केल्यात, अवघ्या 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय, भूषण पाटीलने 10 धावा खर्च केल्यात. सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती. अतिश म्हात्रे हा गोलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुसरं षटक 5 षटकांची मॅच, भातान टीमच्या विरोधात मजबूत आव्हान स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव, आणि त्यांच्या समोर 5 षटकांमध्ये तुम्हाला एक मोठा स्कोर, जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये 10 दिल्यात. 5 षटकांची मॅच आणि षटक क्रमांक 2 घेऊन अतिश मात्रे हा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये. असं म्हणतात की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल ताराबाय कोणी, वाट कुणाची पाहू नका, हे सारे जग जिंकायचं, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच असतं, जिंकल्याशिवाय थांबू नका. कोण जिंकेल या मॅच मध्ये, कुठल्या संघाचं वर्चस्व स्थापित राहील. मागील मॅच मध्ये एक मॅच जिंकले घरच्या मैदानामध्ये जासई टीमनं, त्यांच्या विरोधात कुठला संघ जाईल खेळण्यासाठी. दुसऱ्या षटकामध्ये अतिश म्हात्रे, पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण म्हणतोय, कारण पहिल्या एका बॉल मध्ये 7 दिल्या होत्या भूषणनं, परंतु त्याच्यानंतर पुढील 5 बॉल मध्ये अवघ्या 3 दिल्या. अतिश आलेच षटक क्रमांक 2. राऊंड द विकेट्स न करतात गोलंदाजी. आडव्या बॅटनं अर्ध्या खेळपट्टीवरती गोलंदाजी केली आणि त्याच्यावरती पनिशमेंट जरूर मिळेल. प्रवीण भोईरच्या बॅट मधून आलाय मागील षटकामध्ये भूषणचं देखील षटकारानं स्वागत केलं. इथे गोलंदाज अतिशचं देखील पहिल्याच बॉलवरती षटकारानं स्वागत. 16 धावा बनल्यात, विकेट्स मिळाल्या. 7 बॉल खेळलाय प्रवीण, त्याच्या बॅट मधून 16 आल्यात. ओ पडलाय बॉल, त्याच्यानंतर टर्न करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. लाईन कडे पाहत आहेत, पंचांकडे पाहत आहेत प्रवीण, परंतु इथून पंचांचा डिसिजन डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता षटकारानंतर वापसी करून देत असताना अतिश म्हात्रे मीडियम फास्टर गोलंदाज आहेत. विकेट किपर देखील पाहू शकाल किती जवळ आलेत, स्टंपच्या अगदी जवळ फिल्डिंग करतात. चांगली गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी, टप्पा पकडलाय मागील बॉलवरती गोलंदाज अतिश म्हात्रेनं. राऊंड द विकेट्स न गोलंदाजी ट्रॅक वरती प्रवीण. 7 बॉलचा सामना त्याने केलाय क्रीडांगणामध्ये, 8 बॉल तो खेळलाय. आणखीन एक, परंतु आता अतिरिक्त बाहेर चाललाय, टर्न जास्त झालाय आणि बाहेरच्या दिशेने निघून गेल्या कारणास्तव अंपायर्सनं वाईड घोषित केल्या. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्राच्या साहाय्याने धाव फलकावरती 17 धावा जोडल्या गेल्यात. दुसरी मॅच, चौथ्या रात्रीचा आपण खेळ पाहतोय. चौथी रात्र, 3 रात्री यशस्वीरित्या पार पडल्यात आणि आजची चौथी दमदार रात्र, आणि त्यामध्ये हे दिग्गज खेळाडू. आणखीन एक अखूट टप्प्याचा बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती आपटलाय, बॉलला पूल केलाय, पूल पॉवरफुल
ब्युटिफुल अँड सक्सेस. या षटकामध्ये 2 षटकार आले आणि 2 खराब बॉल वरती षटकार पाहायला मिळालेत. अतिश मात्रे लाईन अगदी हाफ ट्रॅकर शॉर्ट पिच पद्धतीची गोलंदाजी तुम्ही पाटा विकेट वरती करू शकत नाही. बॅट्समनला वेळ देताय तुम्ही आणि त्याच्यावरती आक्रमण करतायत. प्रवीण हेच सांगतायत मैदानाच्या आतमध्ये, तुफानाला पेलून बसलोय आम्ही, वाऱ्याची भीती आता मला वाटत नाही, कारण धावांची गरज आहे श्रीदत्त भाताण टीमला. जे काही करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळ्या वाजवत्या. हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. मॅच मध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न करतात प्रवीण भोईर. 2 षटकार मागील 3 बॉल मध्ये ठोकलेत आणि आता धाव फलकावरती तुम्ही धावा पाहताय. 23 विदाउट विकेट लॉस. श्रीदत्त भाताण चांगल्या स्थितीमध्ये आता पोहोचलाय. चला खोदून काढलाय समोरच्या दिशेनं, ब्लॅक स्क्रीनच्या समोर चाललाय बॉल. अंपायर डिसिजन, इट्स अ 4 रन. दोन षटकार, 1 चौकार, वाईट बॉल. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 17 मोजल्यात अतिश मात्रेनं. आता थोडंसं टेन्शन वाढलंय कॅप्टनचं देखील. लाईन लेंथ मध्ये बदल हवाय. आणखीन एक बॅटच्या रडार मध्ये डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे बुम बुम सिक्सर. आतापर्यंतचे सर्व बॉल प्रवीण भोईर खेळलाय आणि त्याच्या बॅट मधून आपण तडाखेबाज फटकेबाजी. मंचावरती आगमन अभिजित ठाकूर छोट्या दिगोडे संघर्षाच्या रात्रीमध्ये खेळणार आहे आणि त्याचं आपण स्वागत करू. इथे मैदानाच्या आतमध्ये कम्मालीची बॅटिंग. प्रवीण भोईर नॉट आउट नॉक 31 वरती 31 धावा वैयक्तिक काढल्यात. स्ट्राईक मिळालीच नाहीये जयेशला, तो एन्जॉय करतोय प्रवीणच्या बॅटिंगला. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. कॉटन बॉलची संधी. 4 खेळाडू एका बॉलला पकडण्यासाठी गोलंदाजानं पटकावले कॅच आणि इथून विकेट सेलिब्रेशन करत असताना बिग फिश इन द नेट. मोठा खेळाडू बाद झालाय प्रवीण भोईर. चांगली बॅटिंग केली. एकदा टाळ्या उद्या प्रवीण भोईरसाठी. एक देखील अगदी फास्ट क्रिकेट हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅट मधून 31 धावेची वादली केली. 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा झाल्यात. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. 33 धावा, 1 खेळाडू बाद, त्यामध्ये 31 वैयक्तिक प्रवीणच्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पाच श्रीदत्त भाताण अगदी पहिल्यांदा जासेच्या क्रीडांगणामध्ये मॅच खेळतोय. बरेचसे दिग्गज संघ रायडू आपण या क्रीडांगणामध्ये पाहिलेत. अगदी रायगड ठाणे परिसरामधील, काल देखील आपण भिवंडी परिसरातील संघ पाहिले. पवन केने सारखे दिग्गज खेळाडू आपण खेळताना पाहिले या क्रीडांगणामध्ये, परंतु प्रथमच खेळतोय श्रीदत्त भाताण जासईच्या नगरीमध्ये. आज पहिल्यांदा खेळत असताना आपल्या नावाची चर्चा करण्यास प्रेक्षकांना ते भाग पाडतील का? सातत्यानं चांगला खेळ देण्यासाठी प्रेक्षकांपर्यंत पाहत आलोय आपण. भाताण संघाला चांगला परफॉर्मन्स या टीमने सातत्यानं दाखवला. त्यांच्या समोर आज आव्हान आहे स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमचं. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 33 धावा. आमचे मित्र देव डाकीसर बोरखार, एक उत्कृष्ट समालोचक, ते देखील मॅच एन्जॉय करतात आणि भाताण टीमला त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. पात्र स्पर्धा, अगदी दमदार खेळ सुरू आहे भाताण टीम कडून. पण तो विकेट्स मिळाले. पहिले विकेट्स आपण पाहिलं प्रवीण भोईरला बाद होत असताना. नवीन गोलंदाज झालेत भूषण पाटील, ज्यानं पहिलं षटक हाताळलं.
तो भूषण गोलंदाजी ट्रॅकवरती आडव्या बॅट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत बॉल वरती पोहोचलेत, रन्स मिळाले. 12 बॉलच्या प्रतीक्षेनंतर स्ट्राईक वरती जयेश भोईरला आपण पाहिलं. न्यू यंग स्टार जासईच्या खेळाडूंसाठी स्पोर्ट्स ड्रेस देण्यात आलेत. आमचे रोशनजी म्हात्रे यांच्या पिताश्रींच्या नावानं अगदी न्यू यंग स्टार जासई टीमच्या खेळाडूंना ड्रेस देण्यात आलेत. अगदी टी शर्ट ट्रॅक त्यांचा मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करू, आभार व्यक्त करू. दिगोडी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. छोटे आणि खेळाडूंना त्यांनी इन्व्हाइट केले मंचाच्या अगदी समोर या. दिगोडीचे खेळाडू 2 षटकांचा खेळ संपला आणि त्याच्यानंतर भूषण आले. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल भूषणनं खर्च केले. प्रथम स्ट्राईक वरती सागर भोईर, फुल टॉस बॉल, सागर भोईर फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलेत बॉल खाली. ओ केतन मेयर कॅच ड्रॉप केला. क्रिकेटचं सूत्र आहे पकडो कॅच जीतो मॅच. या चुका कारणीभूत ठरतील, कारण क्रिकेट म्हटलं की क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला दाखवावा लागतो. फिल्डिंगचा स्टँडर्ड, फिल्डिंगची गुणवत्ता ही महत्वाची आहे. इथे कॅच ड्रॉप केल्या. फार मोठी स्पर्धा आणि समोर दिग्गज संघ त्यांच्या विरुद्ध तुम्ही खेळताय तर या चुका अपेक्षित नसतील. रायडू आपण आत्ताच काही दिवसा अगोदर इंडिया साऊथ आफ्रिका वर्ल्ड कप पाहिला. किलर मिलरचा कॅच सूर्यकुमार यादवनं पकडला नसता तर कदाचित वर्ल्ड कप, कदाचित भारत जिंकला देखील नसता. त्यामुळे फिल्डिंग महत्वाची आहे. कॅच तुम्हाला घ्याव्या लागतील, पकडाव्या लागतील कॅचला. कॅच ड्रॉप केलाय, संधी मिळाली बॅटिंग करत असताना सागर भोईरला. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये कॅच सोडलाय आणि त्याच्यानंतर सागरच्या बॅट मधून फिरून ठोकला हा फटका फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती प्रहार, छोटा पॉकेट, बडा धमाका. चांगली बॅटिंग करतायत सागर भोईर. 2 बॉल मध्ये 8. पहिल्या बॉल वरती त्याचा कॅच ड्रॉप झालाय आणि त्यानं आता परिणाम दाखवलेत. नेक्स्ट बॉल वरती देखील धावफलकावरती धावा 42. 42 वरती एक खेळाडू बाद श्रीदत्त भाताण. मजबूत स्थितीमध्ये धावफलकावरती धावा वेगाने बनल्यात. ओव्हर द विकेट्स भूषण बॅकफुटला गेल्या, सॉफ्ट हँडने खेळलेत. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर येतात दुरून. एक सिंगल या ठिकाणी ऍड केली जाईल. अनुपचे छोटे बंधू स्मरण इथे उपस्थित झालेत. ते देखील मॅचला एन्जॉय करतात. किती प्रेम आहे क्रिकेटवरती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा खेळ. क्रिकेटचे दिवाने प्रेक्षक. रात्रीचे 3-4 वाजतील रायडू तरी देखील प्रेक्षक थांबून राहतात. एक क्रिकेटची मजा, क्रिकेटची बदलणारी क्रेज. आणि कालच्या रात्रीमध्ये रायडू पूर्ण मैदान क्रीडांगण पॅक होतं. दिग्गज खेळाडू आले होते आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी किती गर्दी केली होती. सफल झाले जयेश. तदनंतर फिरून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आला नाही. पंच स्थिर आहेत, अंपायर्सकडे दात मागतायत जयेश, परंतु डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. बराच वेळ जयेश नॉन स्ट्राईक एंड वरती होते. आतापर्यंत फक्त 2च बॉल खेळल्या. षटक क्रमांक 3 आपण पाहताय भूषण पाटीलचं. आणि त्या गोलंदाजावरती पहिल्या षटकामध्ये भूषणनं 10 दिल्या. त्याच्यानंतर या षटकामध्ये देखील आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. नेक्स्ट बॉल टॅप केलाय, स्ट्राईक हवे. जयेशला 1 धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. तिकडे सागर ट्राय करतायत परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण श्रीदत्त भाताण टीमची धावसंख्या पाहतायत. 1 बाद 44 धावा. त्याच्यानंतर पुढची लढत होणार आहे टाकीगाव आणि त्यांच्या विरोधात आय थिंक दिगोडे संघ खेळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. 3 षटकांचा खेळ संपला. 12 खेळाडू चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 44 धावा धाव फलकावरती. एकच खेळाडू बाद झाले. अशी स्टार्ट मागील मॅच मध्ये आपण जासई टीमची पाहिली होती. डावाला सावरतायत खेळाडू. त्याच्यानंतर विस्फोटक अंदाज फलंदाजांचा पाहायला मिळतोय. AR एंटरप्राइजेस दिगोडे. आज पुन्हा एकदा अनुप दादांनी पाक केलेला संघ तुम्हाला दिगोडे संघ पाहायला मिळेल. मग अशी आपण चर्चा केली, बरेचसे संघ अनुप दादा पाक करत असतात. रायगड ठाण्यामधील मोठमोठ्या संघांना पाक करण्याची भूमिका आतापर्यंत अनुप दादांची राहिली आणि आज देखील तुम्ही पाहू शकाल अगदी दिगोडे संघाचे ते पॅकर राहिलेत आणि त्यांच्या विरोधात आज टाकीगाव संघ फाईट करणार आहे.
या इनिंग नंतर आपण टॉस करू. कॅप्टन देखील उपस्थित झालेत. 12 बॉलचा खेळ राहिलाय. आज AR एंटरप्राइजेस दिगोडे या नावाने दिगोडे संघ खेळतोय. मगाशी आपण उल्लेख केला मुरबी, दिगोडे, तुर्भे, ऐरोली, जासई, करावे, सोनारी, कामोठे, भिंगारी, जावले अशा नामांकित संघांना अनुपदादा सातत्यानं पॅक करत आलेत. आणि आज देखील अभिजित ठाकूर छोट्या ज्या संघाला त्यांना निवडले या स्पर्धेमध्ये त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 44 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झालेत. याच दरम्यान आम्ही दिगोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मयूरदादा घरत यांचं आगमन झालं असेल तर आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मंचावरती या. दिगोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच कीर्तिनिधी ठाकूर साहेब यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील मंचावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत राहील. न्यू यंगस्टर क्रिकेट क्लब जासई आयोजित श्रद्धांजली चषक. चौथ्या षटकामध्ये प्रवीण मोकल सरळच्या दिशेने खेळलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉलला उडवल्या. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचलाय. थ्रो थोडासा खराब होता. ओव्हर थ्रो राहिलाय. फायदा उचलतात दोन्ही खेळाडू. ओ खराब फेकी. जिथे मिळाली असती फक्त एक सिंगल तिथे 2 मिळायला गेल्यात. फायदा उचललाय दोन्ही खेळाडूंनी. या 2 धावेने संघाची धावसंख्या 46. 46 धावा. आज देखील मोठे संघ तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या रात्रीमध्ये सुपर 8 मध्ये ओडाफोन वहाल आणि वशिनी 11 वशिनी संघ दाखल झाला. दुसऱ्या रात्रीमध्ये पाटणोली 11 पाटणोली, गोवटणे नूर 11 गोवटणे हा संघ सुपर 8 मध्ये पोहोचला. आणि कालची रात्र राहिले दारावे आणि गोरसईच्या नावावरती सुपर 8 मध्ये पोहोचले ते संघ. आडव्या बॅटने उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. अकुट टप्प्याचा बॉल होता. प्रहार व्यवस्थितरित्या झाला नाही त्यामुळे अवघे एक सिंगल. किती दुरून या स्पर्धेमध्ये खेळाडू खेळण्यासाठी आलेत. मोठ्या मोठ्या अगदी संघांना खेळण्याची संधी दिली. दूरवरून संघ येत आहेत. त्याचं कारण आहे अनुपदादा आणि त्यांची संपूर्ण टीम. आमचे लाडके आयोजक तुम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहताय. अनुपदादा पाटील यांना, संदीप शेठ ठाकूर, संकेत शेठ ठाकूर, अनुप शेठ पाटील, आदित्यजी पाटील यांच्या नावाची डंका वाजवणारी रायगडमध्ये समस्त स्पर्धेची चर्चा सुरू आहे. आणि ठाणे जिल्ह्याला देखील या स्पर्धेनं वेळ लावलाय. गोरसई दारावे काल सुपर 8 मध्ये पोहोचली. इथे फटका फसलाय. झेलची संधी आणि फलंदाज होत आहे झेल बाद. उल्लेख केला संयम की भरपूर संघांना पॅक करत असतात, परंतु एखाद्या खेळाडूचा तितका दमदार परफॉर्मन्स झाला ना की लगेच त्याला ब्रँडेड शूज देखील त्यांच्या माध्यमातून दिले जातात. ही त्यांची ओळख आहे. एखाद्या खेळाडूचं नेहमीच चांगलं योगदान त्यांचं आपण पाहतो. नक्कीच खेळाडूंसाठी नेहमीच एकच वादा अनुप दादा राहिलेत आणि त्यांच्याच नावाची आज देखील स्पर्धा, त्यांच्या नावाची चर्चा आपण करतोय जे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. जरूर कौतुक करूया. बलाढ्य संघांना खेळण्याची संधी त्यांना अगदी त्यांच्यासाठी ते प्रोत्साहित करत असतात. जिथे चांगल्या चांगल्या संघांसमवेत एंट्री सातत्याने या व्यक्तिमत्वाने टाकली. त्यांचं स्वागत करू आम्ही. दिगोडे टीमचे कॅप्टन छोट्या इथे उपस्थित आहेत. ते रिक्वेस्ट करतात खेळाडूंना की मंचाच्या समोर या. आपण चांगली लाईन आहे, चांगली लेन. पुन्हा एकदा व्हेरी गुड बॉलिंग. लीग बाईटचा इशारा दिला अंपायर्सना. एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण एक ऍड करूया. धाव फलकावरती पवनजी धावा झाल्यात 48 धावा. 48 धावा धाव फलकावरती 48 धावा जोडल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण मोकल. चांगली गोलंदाजी प्रवीणची आपण पाहता. आणखीन एक वेगवान बॉल स्टंपच्या कदाचित वरून निघून गेला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळत आहे. डॉट बॉलचं प्रेशर आता पूर्णपणे श्रीदत्त भाताण. जेव्हा सुरुवातीला प्रवीण बॅटिंग करत होता असं वाटलं की पुन्हा एकदा 70-80 धावसंख्येचा टार्गेट बनेल, पण तो आता थांबवले. गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनं भूषण पाटील
प्रवीण मोकलचं कौतुक करतोय आपण. चांगली नियंत्रित गोलंदाजी. फुल टॉस बॉल सॉफ्ट हँडने खेळले सरळच्या दिशेनं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात द्या. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. कुणाल तारेकरला आपण पाहताय दिग्गज खेळाडू आणि फक्त एक सिंगल. 4 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 49 धावा. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज येतील. केतन मेहर हा गोलंदाज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. 40+ मध्ये देखील केतन मेहरची आपण दमदार कामगिरी पाहिली आणि आज ग्रामीण क्रिकेट गावच्या संघासाठी तो उतरला. षटक क्रमांक 5 अंतिम षटक घेऊन तो आलाय आणि त्याच्या समोर आव्हान जयेश भोईर डावकुऱ्या त्याचा खेळाडू. बरेच बॉल खेळलाय जयेश. त्याच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळाले नाही. जवळजवळ 7 बॉल तो खेळलाय. 7 बॉल मध्ये फक्त 6 धावा या जयेशच्या बॅट मधून पाहायला मिळतात. त्याला साथ देत आहेत सतीश तावरे हा खेळाडू. डावकुऱ्या त्याचा बॅट्समन जयेश भोईर. केतन मेहर तयार. पहिला बॉल समोर खेचलाय. लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि पहिल्याच बॉल वरती चोख प्रत्युत्तर. केतन मेहर वरती हल्ला बोल. षटक या धावसंख्येवरती अर्धशतक कंप्लीट झालं टीमचं. याच फटक्यांची गरज आहे आता. शेवटच्या क्षणाला ते फटके पाहायला मिळतील का? आडव्या बॅटने खेळले. डिप मिड विकेटला फिल्डर आलाय. चांगली फील्ड केली. 1 रन झाले कंप्लीट. चांगला थ्रो देखील झालाय. रनआउटची संधी शेवटच्या क्षणाला कॉल केला जयेशनं आणि इथून बचावलेत खेळाडू. 1 रन्स या बॉलवरती मिळायला जाईल. एक सिंगलनं संघाची धावसंख्या 56. एक खेळाडू सुरुवातीला स्वस्तामध्ये बाद झाला प्रवीण. त्याच्यानंतर सागर भोईर बाद झालेत. 2 खेळाडू भातान टीमचे बाद करण्यामध्ये यश मिळाले पारगाव संघाला. धाव फलकावरती 56 धावा. कितपत प्रवास राहील या 4 बॉल मध्ये? 60च्या पुढे 65 67 धाव संख्या या जरूर तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत भातान टीम. आणि विसरू नका पारगाव टीम कडे आज बॅटिंग लाईनअप हा देखील स्ट्रॉंग आहे. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध धावा सुरुवातीला काढणं तेवढ्याच गरजेचे आहेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. ओ काम बनलं असतं परंतु इथून पोहोचलेत खेळाडू. स्टंप वरती थ्रो झाला. नियर रन्स मिळेल. 22च्या सायनं एक सिंगल. एक्स्ट्राच्या सायनं एक धाव फलकावरती. सुपर 8 मध्ये आजच्या रात्रीमध्ये देखील तुम्हाला 2 संघ जाताना पाहायला मिळतील. ही वेगळी आयोजकांची नेहमी संकल्पना राहते. न्यू यंगस्टर जासई स्पर्धा 5 दिवस एक एक्स्ट्रा दिवस यासाठी ठेवलाय जेणेकरून प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता येईल. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम रात्र. पुन्हा एकदा इथून खेळलेत फटका. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. विकेट किपर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर थ्रो झालाय. रन्स मिळतील 2. खराब फेकिंग. मागील 4-5 बॉल अगोदर पासून तुम्ही जर पारगाव टीमची फिल्डिंग पाहिली तर कुठेतरी फिल्डिंगचा दर्जा ढासळलाय. एक्स्ट्रा रन खर्च देत आहेत आणि याच एक सिंगल एक एक्स्ट्रा रन तुम्हाला महागड्या ठरू शकतील पारगाव टीम. नेक्स्ट बॉल केतन मेहर. पहिल्या बॉलवरती षटक्यात. त्याच्यानंतर वापसी झाली. ओ कमी गतीने टाकलाय. बॅट अगोदर फिरली. जयेश भोईर खेळाडू. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल राहिलाय. ओव्हर क्रमांक 5 पूर्वार्धामध्ये आपण पाहताय 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. केतन मेहर कमी गतीनं पुन्हा एकदा फसवलंय बॅट्समनला. फिंगर रोल केल्या आणि इथून खेळाडू होतील धावबाद. पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना श्रीदत्त भातान टीमनं 5 षटकांमध्ये धावा काढल्यात. अवघ्या 59 धावा आणि मॅच जिंकण्यासाठी 12च्या रिक्वायर्ड रन रेटनं हा सामना जिंकण्यासाठी स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावला काढाव्या लागतील 60 धावा.
चलिए दिगोड़े संघाचे कॅप्टन आइए, दिगोड़े टीम के कप्तान आइए. स्मरण एंड डॉली 11, स्मरण डॉली AR एंटरप्राइजेस 11 दिगोडे विपक्ष टाकीगाव. दोन संघांमध्ये ही फाईट पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन या. टाकीगावचे कॅप्टन या ठिकाणी चैतन्य उपस्थित आहेत. तर स्मरण डॉली AR एंटरप्राइजेस दिगोडे टीमचे कॅप्टन यावं. त्रिमूर्ती 11 टाकीगाव. हॅलो, चला आपण टॉस कडे जाऊया, जिथे टाकीगाव 11 टाकीगाव चैतन्य पाटील आणि त्याच्या सोबतीला अभिजित ठाकूर, अनूप पाटील यांनी पॅक केलेला स्मरण डॉली 11 AR एंटरप्राइजेस दिगोडे. टॉस करूया आपण. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. आनंद दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. काटा मागितलाय चैतन्य पाटीलनं आणि इथे छापा आलाय. छोट्या टॉस जिंकला. डिसिजन सुरुवातीला काय घेशील? आम्ही क्षेत्रसिंग करू. आणि आज पुन्हा एकदा अनूप दादानं संघ पॅक केलाय. दिग्गज संघानं सातत्यानं ते पॅक करतायत. आणि अनूप दादा बद्दल आज काय सांगतोस आणि एकंदरीत आयोजन? नक्कीच अनूप दादांचं धन्यवाद करण, त्याने आम्हाला संधी दिली इथं खेळायची आणि त्यांचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या. तर हा होता टॉस जिंकणारा छोट्या कॅप्टन कर्णधार. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत स्मरण अँड डॉली 11 AR एंटरप्राइजेस दिगोडे आणि त्यांच्या विरोधात टाकीगाव 11 टाकीगाव. जशी मॅचला आपण सुरुवात होईल लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये जरूर जाऊ, परंतु या सत्रासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रवीणजी गायकर जोडले गेलेत. ऐकूया त्यांना आपण. धन्यवाद. पीपी एंटरप्राइजेस प्रोप्रायटर प्रवीणजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. त्याबद्दल प्रवीणजी पाटील यांचं देखील मनपूर्वक आभार. त्यांना मी विनंती करतो आपण देखील मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. याच दरम्यान प्रवीणजी म्हात्रे यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती या. प्रवीणजी म्हात्रे यांना विनंती असेल आपण की आमच्या मुख्य मंचावरती यायचं. सहर्ष स्वागत आहे आपलं.
तो पहली गेंद के ऊपर यहाँ पर शानदार शानदार चौका बटोरते हुए और इसी 4 रनों की मदद से खाता खुलाए श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स 11 पारगांव टीम, जहां पर रनों का लक्ष्य का पीछा करना है। टोटल 60 रनों का लक्ष्य का पीछा करना है, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो निश्चित तौर पर 12.00 का ये रिक्वायर्ड रन रेट होगा। और जिस तरीके से चर्चा हमने की थी अभी कि दोनों टीमें ताकतवर है और इस सीजन में दोनों टीमों ने भी काफी तहलका मचा लिया है। 60 का लक्ष्य का पीछा करते हुए पहली गेंद के ऊपर कुणाल तारेकर मैन इन फॉर्म नविश 11 विचुम्बी की ओर से हमेशा योगदान देते हैं अपने व्यवसायिक क्रिकेट में। स्विच हिट का प्रयास जरूर किया था लेकिन तब तक वहां पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। देखिए प्रवीण के पास कई सारों का तजुर्बा है दोस्तों। इन्होंने पहले ओवली की टूर्नामेंट थी जहां पर अपने करियर की पल्सर बाइक जीती थी, फिर उसके बाद उसी मैदान के ऊपर 2 व्हीलर जीती थी और ये कमाल के क्रिकेटर है, दमदार योगदान देते हैं। लेकिन पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई, उसके बाद उसने अपने आप को कंट्रोल में रखा। डॉट बॉल बाहरी किनारा लगा है शायद बल्ले का, फील्डर है मौजूद 30 सर्कल में डायरेक्ट हिट करेंगे तब तक 1 रन लेने का आई थिंक चलिए लेग बाइस का इशारा अंपायर का 1 रन मिलेगा लेग बाई के तौर पर। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 5 रन। 12.22 का फिलहाल रिक्वायर्ड रन रेट जरूर है। 60 रनों का ये लक्ष्य है, प्रति ओवर 12 बनाने ही पड़ेंगे तभी तो ये मैच जीत सकते हैं। लेकिन नेक्स्ट मैच दोस्तों कई मैच चाहिए, एक बड़ी फाइट आपके सामने होगी। स्मरण गोल्डी एंड AR एंटरप्राइजेस 11 दिघोड़े और उनके खिलाफ खेलेगी त्रिमूर्ति 11 टाकीगांव। संदीप शेठ ठाकुर इनका आगमन, स्वागत है आपका इस प्रतियोगिता के द्वारा। चलिए बॉलिंग मार्ग पर प्रवीण अब तक शानदार गेंदबाजी का अपने टीम के लिए योगदान देते हुए लाजवाब यहां पर अभी तक बात करेंगे शुरुआत पावर पे के ओवर में देते हुए। भले एक बाउंड्री आई है लेकिन रोक भी लगाई है। बड़ा शॉट, ये तो बाहुबली है पारगांव टीम के और आते ही स्लॉट में ठोका, ये प्लॉट से बाहर छक्का। एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा मिलन दादा इनका आगमन है। कल उनकी टीम सुपर 8 में क्वालिफाई हुई है और अनूप शेठ की टीम शायद उनके खिलाफ भी खेली थी। चलिए इस बार मौका बनाए, बड़ा विकेट हाथ में लगाए। जिस बल्लेबाज ने 6 के साथ अपने पारी की शुरुआत की थी वही बल्लेबाज को मात्र लौटना पड़ेगा मैदान से बाहर। लेकिन चलिए को तो निश्चित तौर पर आने वाली 26 तारीख को 26 तारीखला मित्रांनो पाहू शकाल सचिन शेठ घरत वरचवले यांचा दशम हिंद केसरी बकासूर तुम्हाला पाहायला मिळेल। आणि नेहमीच हा खेळाडू तुम्ही मैदानावरती पाहताय तो त्या संघाचा त्या करतनं बकासूर फॅन क्लब ब्रँड अँबॅसेडर राहिलाय। त्याला संपूर्ण किट क्रिकेटचा जो काही लागेल तो साहित्य सचिन शेठ यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि खंबीर साथ सचिन जितेकर आणि आमचे वाटेबाई यांना तुम्ही नेहमी पाहिलात। बॅट्समॅन आउट, पहला करारा झटका। रिव्यू गवा चुकी है, ये बात आप ध्यान में रखिए श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव। इसके बाद आपको रिव्यू नहीं दिया जाएगा, ये बात आप ध्यान में रखिए। भूषण पाटिल नए बल्लेबाज, कप्तान जरूर है, दबाव है वहां पर, थोड़ा सा संयम बात करेंगे। लक्ष्य 60 का जरूर है लेकिन जो रिक्वायर्ड रन रेट की बात करेंगे उस हिसाब से फिलहाल तो चल रही है। रन बने अभी तक स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे। ग्यारह रन बने स्कोर कार्ड के ऊपर अभी तक बात करेंगे। लाइन जहां पर थी वो बिल्कुल पूरी तरीके से सेफ यहां पर डालते हुए, जानते हैं कि एक आध खराब गेंद थोड़ी सी मुश्किलें पैदा कर सकती है, उसके बदौलत चलते हुए अभी तक यहां पर कोई भी खराब गेंद नहीं फेंकी। 1 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर बने। आखिरी गेंद इस पावर पे की बॉल फेंकने के लिए तैयार होंगे प्रवीण भोई। शानदार कमबैक, 1 छक्का 1 बाउंड्री अभी तक इस ओवर से आ चुके हैं। स्टैंड एंड डिलीवर खेला जरूर है
लेकिन लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी मौजूद, सागर के द्वारा कोई चूक नहीं और श्री सदगुरु सीमेंट सप्लाईज पारगांव 11 टीम को लगता हुआ यह पहली ओवर में डबल झटका यानी कि 2 विकेट। ओवर नंबर पहला समाप्त, रन बने हैं 11, टारगेट है 60 का। जीतने के लिए 24 गेंदें, 49 रनों की जरूरत। स्त्रियांचा सन्मान करी, स्त्रियांचा राखी मान, जिजा माऊलींनी जन्म दिला, सर्व माऊलींना शोभांचा अभिमान। छत्रपती शिवरायांचं संगीत डीजे श्रीकांत यांच्या माध्यमातून आपण ऐकताय। 24 लाइव इवेंट्स डीजे नितिन रसायनी, साथ ही साथ समर्थ इवेंट लाइव इवेंट, जिनके द्वारा इस टूर्नामेंट को बिल्कुल कवरेज की जा रही है। 11 के ऊपर 2 महत्वपूर्ण झटके मिले श्री सदगुरु सीमेंट सप्लाईज पारगांव 11 टीम को। अब 24 यानी कि 4 ओवरों में 49 रनों की जरूरत है। शिव शंभो इंटरप्राइजेस एंड न्यू यंगस्टर क्लब से आयोजित श्रद्धांजलि चषक का ये शानदार पर्व आपके सामने। पिछले साल हमने देखा था बेलदारवाड़ा टीम चैंपियन बनी, उसी बेलदारवाड़ा टीम का अस्तित्व खतरे में रहा, वो बाहर गई इस श्रृंखला से, जिन्हें मुफ्त में एंट्री दी गई थी। क्योंकि ये टूर्नामेंट का रूल है आई थिंक अनूप भाई कि जो भी टीम चैंपियन बनती है उस टीम को अगले साल फ्री में एंट्री दी जाती है। तो चलिए देखेंगे यहां पर जबरदस्त क्रिकेट का खेल खेला था, लेकिन इस सीजन में मात्र बेलदारवाड़ा टीम को अपना खाता भी नहीं खोलने का मौका मिला। जयेश भोईर आएंगे बॉलिंग मार्ग पर, जेबी बेहतरीन ऑलराउंडर है। देखेंगे बाएं हाथ के बल्लेबाज करते हैं और राइट हैंड से बॉलिंग करते हैं। सामने बल्लेबाज है कुणाल तारेकर और अभिषेक पाटिल नॉन स्ट्राइक एंड पर, बोले तैयार। और पहली गेंद गैप में धकेलने का प्रयास किया था, शॉर्ट कवर में फील्डर मौजूद है, 1 रन तब तक पूरा। 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है मूव्स ऑन 12 रन्स, 12 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी तक बात करेंगे दूसरा ओवर प्रगति पथ पर है। जो रन रेट की हम चर्चा कर रहे थे ना संयम, वो रन रेट बरकरार रख रही है। कहां तक जाना चाहिए पावर पे के ओवर में, क्योंकि आप जब भी बड़े लक्ष्य का पीछा करते हो तो पावर पे के ओवर में रन आने जरूरी होते हैं जो आपके लिए दिए जाते हैं। जहां वहां पर पावर पे में रन बनाओगे तभी तो फायदा मिलेगा। ये छोटे छोटे विचार है ना, रोजमर्रा जिंदगी में बड़े बदलाव ला सकते हैं। और रास्ता कठिन हो रहा है तो ये मन किसी को काम में बदलाव लाकर जरूर खड़ा कर सकता है। लॉन्ग ऑफ में अच्छा स्ट्रोक, फील्डर मौजूद है, उठाने की कोशिश करेंगे। तब तक यहां पर 1 रन पूरा होता हुआ 1 से काम नहीं बनेगा। 1 की मदद से टीम का स्कोर है 13 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। कुणाल तारेकर 5 के ऊपर पहुंचे, अभिषेक ने अपना खाता खोला 1 रनों के ऊपर। अभी भी सुरक्षा की बात करेंगे तो डगआउट में अक्षय जैसे ताकतवर प्रवीण आर्मी मैन, ये ताकतवर बल्लेबाज उनके खेमे में अभी भी सुरक्षित है। बैटिंग लाइनअप तो तगड़ी है इनके पास, लेकिन फिलहाल ये भागीदारी काफी महत्वपूर्ण बन सकती है। चलिए यहां पर नेटवर्क स्टाइल में खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की लगातार समाप्ति नजर आती हुई। देखिए कुणाल तारेकर को रोका जा रहा है, यह बहुत बड़ी बात है मैं कहूंगा श्रीदत्त 11 भातान टीम को। लेकिन कुणाल तारेकर शांत रहेंगे तो यह ऐसा जलजला है नहीं। जिंदगी के दौर में जब कदम लड़खड़ाने लगे तो एक सही विचार हमें फिर से चलने का हौसला दे सकता है। क्या वही यहां पर थोड़े लड़खड़ाते कदम नजर आ रहे और ये लड़खड़ाते कदम के आगे जाएंगे और जो टारगेट को सेट करना, चेस करना है, क्या वो टारगेट बना पाएंगे? फिलहाल लक्ष्य बहुत बड़ा नजर आता हुआ, जहां पर श्रीदत्त 11 भातान टीम ने रोक लगाई है इन बल्लेबाजों के ऊपर। इस बार बड़ा शॉट खेला है, हवाई यात्रा, बल्ले ने कहा गेंद से कि जरा जाइए, अब मैदान के अंदर मत रुकिए, थोड़ा सफर करके आइए। 6 रन दमदार यहां पर छक्का कुणाल तारेकर के बल्ले से 6 रनों के मदद से पारी रफ्तार के साथ आगे बढ़ती हुई 19 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जयेश भोईर के इस ओवर में अभी तक 8 रन आते हुए फिर से एक बार जेबी तैयार। इस बार भी अच्छा शॉट, गैप में ये गेंद, फ्लाइट एट स्ट्रोक, अंपायर के फैसले का इंतजार करेंगे। 1 बाउंस इनटू द फैंस, इनटू द क्राउड, 4 रन।
इस रन यहाँ पर बने। ये गेंद के ऊपर अगर नंबर 6 आता है तो हमारे टुडेज ऑनरेबल चीफ गेस्ट संग्राम एंटरप्राइजेस के स्वराज एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा मिलन शेठ घर साहब, इनके ओर से 1000 का इनाम है। क्या बात है, इनामों की राशि इस वक्त कुणाल तारेकर के लिए इस गेंद के ऊपर। जयेश भोईर तैयार और राउंड द विकेट से आए, सम्मान दिया इस गेंद को। जानते हैं कि जोखिम भरा स्ट्रोक नहीं खेलना चाहते थे, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। सेंसिबल क्रिकेट यानी कि प्रति ओवर 12 बनाने वो रिक्वायर्ड रन रेट जारी है, यानी कि 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है 24। 2 विकेट के नुकसान के ऊपर टीम श्री सद्गुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव और जीतने के लिए 18 गेंदें 36 की जरूरत। एक त्या रायगडावर एक चौदार तल्यावर की मित्रांनो, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकी वाचून दिलं नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले आणि मा जिजाऊच्या कुशीतून जन्म घेऊन ज्याने हिंदवी स्वराज्याचा पाया रचला असे तुम्हा आम्हा सर्वांचे कुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं। तो 18 में चाहिए 36, जो खुद को मजबूत बना लेते वो हर तूफान को रास्ता दिखा देते, क्योंकि तूफान चाहे कितना भी बड़ा हो नाविक वही होता है जो दिशा पहचान लेता है। तूफान बड़ा है श्री सद्गुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के खिलाफ, लेकिन तूफान तो बड़ा है, संघर्ष भी काफी कड़ा है उनके लिए। आज पहला मैच आपने देखा मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विक्टर क्रिकेट क्लब झांसी टीम का एक तूफान आया था बंटी नाम का, जिस तूफान में बह गई बेलदरवाड़ा टीम और आसानी के साथ वो जीत हासिल की। लेकिन दूसरा मैच आपके सामने पेश है, वो भी ताकतवर मैच है। आज का पोल है जो बी पोल है, सभी दिग्गज टीमें आज अपना भी नसीब आजमाएगी। दूर वाले चोर से प्रवीण भोईर तैयार, आगे आकर डांसिंग डाउन द विकेट, क्यों मैंने स्ट्राइक अपने पास रखी थी, इसका उत्तम परिचय, गेंद सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। तलवार झालो तर भवानी मातेची होईल आणि पुन्हा मानव जन्म म्हणून मिळाला तर शिवरायांचा मावला होईल। छत्रपती शिवरायांचं संगीत तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून तुम्ही कधी नाराज होऊ नका, कारण जगातील सर्वात मोठं पद छत्रपती शिवरायांनी तुम्हाला दिलंय, तो म्हणजे शिवरायांचा मावला। न राष्ट्रपति न उपराष्ट्रपति, हिंदुस्तान में सिर्फ एक ही शासन है, वो है राजे छत्रपति और छत्रपति शिवाजी महाराज। इनका ये संगीत डीजे के माध्यम से आप लगातार सुनते हुए बेहतरीन स्ट्रोक 6 रन मिलेंगे और 9 गेंदों में 22 की ये शानदार पारी, 30 रनों के ऊपर स्कोर कार्ड। आधा सफर तय कर लिया है, आधा सफर बाकी है। बॉलर प्रवीण तैयार और ये साधारण गेंद थी, इस गेंद को भी खेला है फ्लैटेड हिट फाइनल के ऊपर से, एक और दमदार हिट 6 रन। नहीं हैट्रिक लगाते, ये छक्का मारे उन्होंने अनाउंसमेंट किया, ये छक्के के लिए इस खिलाड़ी के लिए 1000 रुपए का इनाम दीजिए। यानी कि स्वराज एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा देख सकते हैं मिलन शेठ गरत इनके हाथ से 1000 कुणाल के लिए जमा हो चुका है। 2 लगातार छक्के, वो भी प्रवीण जैसे विन बाउंस का फर्जी ओवर, ये इशारा करते हुए अंपायर एनआर। तो चलिए यहाँ पर दबाव में 16 में चाहिए अब जीतने के लिए, 24-24 की जरूरत। स्वीचिंग का प्रयास, जब गेंदें बल्ले पर आ रही है ना तो सीधे आसानी के साथ आ रही है। चलिए एक और यहां पर बड़ा हिट 4 रन। का प्रदर्शन 15 गेंदों में चाहिए 20, टीम का स्कोर है 40। कुणाल अकेले बल्लेबाज खेल रहे, 11 गेंदों में 32 रन बनाकर वर्ड आउटस्टैंडिंग पापा बस। क्या दमदार यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन दे रहे अपने टीम के लिए, और कहीं ना कहीं ये जो बल्लेबाजी है थोड़ी सी निखरती हुई नजर आ रही है। प्रवीण के ऊपर पहली 3 गेंदों के ऊपर दमदार यहां पर बड़े स्ट्रोक
पहले 3 गेंदों के ऊपर 16 रन बटोरे। रिक्वायर्ड रन रेट फिलहाल थोड़ा सा 8 का नजर आता हुआ। प्रवीण भोईर की बात करेंगे तो 26 अभी तक खर्च कर चुके हैं। यह भी उड़ाया, यह भी जाएगी सीधा दर्शक दीर्घा में, रोकना मुश्किल हो रहा है। कुणाल तारेकर अनबिलीवेबल परफॉर्मेंस, मैदान में है ठोकम ठोक, तो डीजे नितिन तुगुरी का तू भी ठोक। इसके ओनर है शिरीष मात्रे साहब के चेहरे के ऊपर रौनक नजर आ रही है, क्योंकि वैसे ही तूफानी बल्लेबाज मैदान के अंदर आ रही है। कल्पेश पाटिल साहब को किसी भी समय फोन आता है, फिर वो जाते समय निकालकर फिर टूर्नामेंट में अपना जरूर रुतबा दिखाते हैं। कल तो धमाल किया उन्होंने। एडवोकेट किशोर पाटिल साहब भी थे उनके साथ, समीर शेठ भी थे, दोनों ने मिलकर खूब मजा लिया। तो चलिए बिल्कुल यहां पर 14 गेंदें और जीतने के लिए 14 रनों की फिलहाल जरूरत है। कहते हैं कि हर कदम पर मुश्किलें जरूर मिलती है, लेकिन मेरे भाई बस हौसले है ना, उस हौसले से तेरी वो उनकी जंजीरों को तोड़ना आपके लिए बहुत जरूरी होता है। ये जो मुश्किलें थी पहले 2 ओवर में बहुत बनी थी, उसके बाद इन मुश्किलों को दूर किया और दिखा दिया कप्तान वहां पर, माफ कीजिएगा, कुणाल तारेकर ने, जो व्यक्तिगत नीचे पहुंचे 38 के ऊपर। आज एक मैच में अर्धशतक देखने को मिला, क्या दूसरे मैच में भी यह अर्धशतक देखने को मिलेगा? बोलो तैयार। तो इस बार चलिए अच्छी गेंद, प्रवीण यहां पर अच्छी गेंद डिलीवर करते हुए जानते हैं कि फिर से एक बार फॉलिंग स्वीप का प्रयास करेंगे। 13 गेंदें और जीतने के लिए चाहिए 14 रनों की फिलहाल जरूरत। 46 बने ऑन स्कोर। अब कुणाल 12 के रन से दूर है अपने अर्धशतक से। तो एक तरफ आप देख सकते हैं गेंदबाजी की बात करेंगे तो प्रवीण ने थोड़ा सा कमबैक, 6 और डॉट बॉल आखिरी गेंद बची है। तो चले इस बार हल्के हाथों से खेलना चाहते थे, लेकिन लेग स्टंप छोड़ा इस गेंद ने। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा। स्माइरा 11 श्री सदगुरु सीमेंट सप्लाईज पारगाव 11 टीम का स्कोर है 47। 13 रनों की जरूरत। प्रवीण भोईर के अब तक इस ओवर में, दोनों ओवर में मिलकर 33 रन खर्च हुए। यह उनके करियर का सबसे बड़ा स्पेल होगा। इससे ज्यादा रन कभी, इससे ज्यादा नहीं, मतलब 20 के अधिक से कभी रन नहीं देते, लेकिन आज उनके सामने मुश्किलें बनी है। विकेटों के पीछे गए, क्रीज के गहराई तक गए और भाप लिया उन्होंने, और सीधा गेंद फाइन लेग सीमा रेखा की तरफ दन दन करती हुई 4 रन ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद पहुंची है 50। 12 गेंदे 51 बने, 12 गेंदों में चाहिए 9 रन। यानी कि संकेत ठाकुर, इनका भी आगमन हो चुका है। स्वागत है आपका। 12 गेंदों में जीतने के लिए चाहिए 9 रन। कुणाल को अर्धशतक के लिए चाहिए 8 रन। क्या अपना अर्धशतक पूरा कर पाएंगे? या 12 में 9 रन यहां पर श्री दत्त 11 भातान टीम क्या बचाना चाहेगी? बहुत मुश्किलें बनी। ये ओवर जो था, मेरे ख्याल से ये ओवर में रन आए लगभग 24, माफ कीजिएगा 27 रन आए प्रवीण भोईर के ओवर में। जयेश भोईर ने रन खर्च किए 24, यानी कि 2 गेंदबाजों ने बहुत ही खराब रन दिए। खास करके प्रवीण ने तो पहले पावर में प्रभावित किया था, केवल 11 रन दिए थे, लेकिन आखिरी 2 ओवर में। आइए संकेत भाई, आपका स्वागत है। अलंकार ए बी नए बॉलर, ये बॉलर ने हमेशा इस टीम को संवारा है। फिर रामबाग की टूर्नामेंट हो, दासी टीम, भूषण तो भली बात ही जानता है इस गेंदबाज को। गलती की थी उन्होंने, खुद ने रनआउट खुद आए और फिर 4 बॉल में 4 नौबत आई। ये यही वो गेंदबाज है, कभी नहीं भूलेगी वहां पर दासी टीम। रक्षित भी नहीं भूलेंगे। चलेंगे, बॉलर होंगे तैयार। पहली गेंद देखिए भूषण, अभी भी दम बरकरार इस गेंदबाज में। विकेट टेकिंग एबिलिटी, बैट्समैन आउट।
के बाद नए बल्लेबाज आर्मी मैन प्रवीण मुगल सर मैदान के अंदर। प्रथमेश मात्रे अभी भी डगआउट में सुरक्षित है। भिंगरी के नाम से मशहूर है दोस्तों ये बल्लेबाज। जैसे भिंगरी घर भिंगरी है ना, उसकी बल्लेबाजी भी उनकी उतनी दरदम घूमती है। आज गेंदबाजी नहीं करूंगी शायद, क्योंकि मेरे ख्याल से अनफिट है वो, इसकी वजह से गेंदबाजी करने का शोल्डर इंजरी है, वो तकलीफ दे रही है। और सबसे अनुभवी क्रिकेटर वहां पर आपने देखा जो चौथे ओवर में गेंदबाजी के लिए आए थे, केतन मेहर के सुपुत्र भी लेदर काफी अच्छा खेलते हैं दोस्तों, और केतन भी यहां पर अच्छा क्रिकेट अपनी टीम के लिए देते हुए। हाफ ट्रैकर की बॉल, टप्पे का इंतजार किया और कितना सुमधुर आवाज आया, टक और सीधा गेंद सीमा पर 6 रन। सगळ्यांच्या हातात होती, ताकद तर सगळ्यांच्या मनगडात होती, पण हिंदवी स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती। आणि हे सर्व शिवरायांचे शिलेदार आज 18 पगड जातींना एकत्र घेऊन ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा। एक और धमाका, आज तो दिवाली के बाद पटाखे फूट रहे, मैच फिनिश और ये मुकाबला जीता स्पाइरा 11 सदगुरु सीमेंट सप्लाईज पारगांव टीम। और जिस टीम के पैकर राइडो आई थिंक मेरे ख्याल से $1000 का इनाम आ चुका है। आइए, थैंक यू। ट्रॉफी अबाउट हार्डलक टीम श्रीदत्त 11 भातान भरपूर चांगला खेळ झाला, मात्र गोलंदाजी कुठेतरी खराब पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा सामना गमावा लागला। मी केसरी जनार्दन ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन कुणाल तारेकरला इथे सन्मानित करण्यात यावं। चला नेक्स्ट मॅच AR एंटरप्राइजेस दिघोडे विरुद्ध त्यांचे प्रतिस्पर्धी असतील टाकीगाव 11 टाकीगाव। तोपर्यंत आपण सन्मान करूया। तर केसरीनाथ जनार्दन ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान आपण स्पर्धेच्या वतीने करणार आहोत। माईची उपदार शाल